महाराष्ट्रातील जुनी पेन्शन संघटनेने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते, वाढी आणि पेन्शन यासंबंधी एकूण 10 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या प्रत्यक्षात किती प्रमाणात पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिली महत्त्वाची मागणी म्हणजे फॅमिली युनिट कॉन्सेप्टमध्ये सुधारणा करण्याची आहे. सध्या फॅमिली युनिटमध्ये फक्त पती-पत्नी आणि मुले असे 3 युनिट गृहीत धरले जातात. मात्र भारतीय समाजरचनेनुसार कर्मचाऱ्यांवर आई-वडिलांची जबाबदारी असते. त्यामुळे फॅमिली युनिटमध्ये आई-वडिलांसाठी 2 अतिरिक्त युनिट जोडून एकूण 5 युनिट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याचा किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टरवर थेट परिणाम होईल. दुसरी मागणी किमान वेतन 65,000 रुपये करण्याची आहे. वास्तविक जीवन खर्चाचा विचार करून वास्तववादी सूत्रानुसार किमान वेतन 65,000 रुपये निश्चित करण्यात यावे. तिसरी महत्त्वाची मागणी फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.2 ठेवण्याची आहे. महागाईचा विचार करून खऱ्या वेतन संरक्षणासाठी फिटमेंट फॅक्टर किमान 3.0 ते 3.2 इतका ठेवावा. चौथी मागणी डीए वाढीमध्ये सुधारणा करण्याची आहे. सध्या फक्त 2 ते 3% डीए वाढ मिळत असल्याने 8व्या वेतन आयोगात किमान 4% डीए वाढ अनिवार्य करण्यात यावी. पाचवी मागणी एचआरए आणि टीएमध्ये भरीव सुधारणा करण्याची आहे. एचआरएला डीएशी लिंक करू नये आणि शहराच्या प्रकारानुसार सुरुवातीपासूनच 30%, 20% किंवा 10% कमाल दराने एचआरए देण्यात यावा. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट अलाउन्स टीएमध्येही लक्षणीय वाढ करण्यात यावी. सहावी मागणी आदिवासी, पेसा आणि दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष पुरस्कार रकमेत वाढ करण्याची आहे. सातवी मागणी 10-30 वेतनवाढ योजनेत सुधारणा करण्याची आहे. सध्याची व्यवस्था अपुरी असल्याने 10वी किंवा 30 लागू करताना विद्यमान वेतनात 1 इन्क्रिमेंट देऊन नवीन वेतन श्रेणीत पे फिक्सेशन करावे. ही योजना शिक्षकांना देखील लागू करण्यात यावी. आठवी मागणी इन्क्रिमेंटमध्ये सुधारणा करण्याची आहे. इन्क्रिमेंट 3% ठेवावे आणि वेतन 1,000 रुपयांच्या पुढील पातळीवर राऊंड ऑफ करून निश्चित करण्यात यावे. नववी मागणी जुनी पेन्शन योजना ओपीएस पूर्णपणे लागू करण्याची आहे. एनपीएस किंवा यूपीएस योजना कर्मचाऱ्यांच्या हिताच्या नसल्याने जुनी पेन्शन योजना लागू करावी. ओपीएसमध्ये एन्हान्स्ड फॅमिली पेन्शन 50% दराने आयुष्यभर देण्यात यावी आणि ती 30%वर कमी करू नये. 10वी मागणी एनपीएस आणि यूपीएस योजनांमध्ये सुधारणा करण्याची आहे. एनपीएसमध्ये किमान 10% वार्षिक हमी परतावा देण्यात यावा. शासनाचे योगदान 18.5% करण्यात यावे आणि किमान पेन्शन लागू करावी. यूपीएसमध्ये कर्मचाऱ्यांचे 10% योगदान परत करून 50% पेन्शन द्यावी. 12 महिन्यांच्या सरासरीऐवजी शेवटच्या वेतनावर आधारित पेन्शन द्यावी. पे कमिशनचे सर्व लाभ लागू करावेत. ओपीएस सारखी एन्हान्स्ड फॅमिली पेन्शन द्यावी. वयाच्या 80 वर्षानंतर अतिरिक्त पेन्शन द्यावी आणि व्हीआरएस नंतर त्वरित पेन्शन सुरू करावी. याशिवाय 3 वर्ष सतत अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परफॉर्मन्स बेस्ड स्पेशल इन्क्रिमेंट पुन्हा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ही 10 महत्त्वपूर्ण मागण्या 8व्या वेतन आयोगाकडे सादर करण्यात आल्या आहेत. यातील किती मागण्या मान्य होतात यावर लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे भविष्य अवलंबून आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अशा शासकीय निर्णयांबाबत अधिक माहितीसाठी नियमित अपडेट्स घ्या.